हाय फ्रेंड्स, मुक्तज जोशी या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाला 1.5 लाख जागा भरण्याचे आदेश दिलेले आहेत। तर त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। कोणकोणत्या विभागामध्ये भरती होऊ शकते ती सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला या मेगा भरतीमधील सर्वच पदांची तयारी करायची असेल तर सर्व विभागांच्या सर्व पदांची तर सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। यामध्ये अंकगणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि फी फक्त 999 रुपये आहे। 999 रुपयाच्या कोर्सवर तुम्हाला 1000 रुपयाचे ई बुक मोफत दिले आहेत। तर चला तर आता मग देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते पाहूयात। तर या ठिकाणी पहा, TV9 मराठी ही जी वृत्तवाहिनी आहे किंवा न्यूज चॅनल आहे त्यावर ही बातमी त्यांनी ब्रेक केलेली आहे की 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश। आता तुम्ही म्हणाल यावर विश्वास कसा ठेवायचा, तर एक सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर आदेश दिलेले असतील तर खरोखर 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती होईल। कारण हे देवेंद्र फडणवीस जेव्हा एखादा आदेश देतात तेव्हा तो पाळलाच जातो। उदाहरण द्यायचं झालं, याच्या आधी त्यांनी पोलीस भरतीची जाहिरात येईलच आणि ती कधी येईल हे सांगितलं होतं आणि बरोबर त्याच वेळेला आली आणि जाहिरात आली सुद्धा। त्यानंतर त्यांनी MPSC मधील कंबाईन गट ब ची जाहिरात येईल हे सुद्धा अगोदरच सांगितलं होतं पुढच्या आठवड्यामध्ये येईल म्हणून, आणि बरोबर ती आलेलीच आहे। म्हणजे हे हवेमध्ये गोळ्या मारत नाहीत किंवा पुढ्या सोडत नाहीत, एवढं आहे। हे यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो कारण आत्तापर्यंत त्यांनी जेव्हा सांगितले की जाहिरात येईल तेव्हा जाहिरात आलेली आहे। आणि 2023 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण 75,000 जागा भरणार, तर 2023 मध्ये त्यांनी 75,000 जागा भरलेल्या आहेत। त्याची प्रोसेससुद्धा झालेली आहे। काही जागांचं अजून शेवटच्या टप्प्यामध्ये ती प्रोसेस आहे, म्हणजे DV होऊन नियुक्त्या देणं एवढंच त्याचा भाग बाकी आहे। त्यामुळं आपण यांच्यावर विश्वास ठेवू शकतो की 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती या ठिकाणी होईल म्हणून। आता प्रश्न आहे की कोणकोणत्या विभागामध्ये ही भरती होऊ शकते। तर 2023 मध्ये जेवढ्या विभागामध्ये जाहिरात आली होती ना, मग ते वन विभाग असेल, त्याच्यामध्ये वन शेवट आहे, त्याच्यानंतर तुमचं वनरक्षक आहे, तलाठी आहे, पोलीस भरतीची नवीन जाहिरात येणार आहे आधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कारण मुंबई शहरची अजून लेखी परीक्षा बाकी आहे। तसं पोलीस भरतीची जाहिरात आहे, त्याच्यानंतर तुमचं जिल्हा परिषदची जाहिरात आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, त्याच्यानंतर तुमचं असं जेल संच विभाग आहे, असं जे WRD असे जे वेगवेगळे विभाग, जेल संपदा विभाग आहे, अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये ह्या जाहिराती येऊ शकतात। कारण 1.5 लाख काही कमी पदं नाही आहेत, खूप मोठी अशी ही जाहिरात असणार आहे। आणि नोव्हेंबर 2025 मध्ये MPSC गट ब आणि गट क ची जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर जागा असतील। जर खरोखर हे 1.5 लाख कर्मचारी भरण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेले असतील तर अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो। यामध्ये तयारी लागा, कारण मागच्या वेळेस तुम्ही पाहिला असेल भरती होणार होती पण मुलांनी विश्वास ठेवला नाही आणि मग एका महिना म्हणजे जाहिरात आली आणि 1.5 महिन्यात परीक्षा झालेली आहे। तर 1.5 महिन्यात अभ्यास होत नाही। तुम्हाला खरोखर याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्तापासून अभ्यास करा। मागच्या वेळेसचा अनुभव सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी आधीपासून अभ्यास केला होता ना त्यांनी 5-5, 6-6 पदं मिळवलेली आहेत। त्यांना प्रश्न पडला की आपण कुठं जॉईन व्हायचं। माझा एक विद्यार्थी आहे, त्याला तर 12 ठिकाणी त्याची निवड झाली। तर असं मागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालं। तर असं तुमचं सुद्धा सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर आत्तापासून अभ्यासाला जोमाने लागा। 1.5 लाख भरती होणार आहे असे आदेशसुद्धा फडणवीसांनी दिलेले आहेत। तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो। जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या। TCS पॅटर्ननुसार सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि ICDS योजना व कायदे याची सुद्धा माहिती यात दिलेली आहे। तसंच संगणकाची माहिती दिलेली आहे, पोषण योजना जे आहेत, पोषण अभियान त्याची सुद्धा माहिती यामध्ये दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।